ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय वायुसेनेचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्ताननं अटक केली होती। त्यानंतर त्यांची सुटका कशी झाली, पाकिस्तान भारतासमोर कसं नमलं याचा संपूर्ण उल्लेख भारताचे माजी उच्च आयुक्त अजय विसारिया यांनी त्यांच्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात केलाय। भारतीय वायुसेनेचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्ताननं अटक केली होती। त्यानंतर 27 फेब्रुवारी 2019ला भारतानं पाकिस्तानच्या मुख्य शहरांच्या दिशेनं 9 मिसाईल्स रोखून धरल्या होत्या असा दावा अजय विसारिया यांच्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात करण्यात आलाय। भारतानं टाकलेल्या या धाडसी पावलानंतर पाकिस्तान पार घाबरून गेला। त्यावेळी भारताचे उच्च आयुक्त अजय विसारिया यांना पाकिस्तानी उच्च आयुक्त सोहेल महमूदचा फोन आला होता। तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधान मोदींशी बोलू इच्छितात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। अजय विसारिया यांनी दिल्लीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली। दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत भारतीय कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची घोषणा केली। यावेळी पंतप्रधान मोदींशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं, परंतु अधिक तपशील त्यांनी दिला नाही। त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्या रात्रीचा उल्लेख कत्तल की रात असा केला होता।